मित्रांनो, क्वेश्चन टॅग हा भाग असा आहे, की ज्यावरती दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जातो. असाच मार्च 2020 ला विचारलेला प्रश्न आपण बघूयात आणि ही कन्सेप्ट समजून घेऊ. बघा काय दिलंय, "द नेक्स्ट स्टेप शुल्ड सपोर्ट अँड होल्ड अस विथआऊट अ क्रॅक." आता या ठिकाणी मला काय करायचं असतं, चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग कुठला? तर याच्यामध्ये पहिली गोष्ट सहाय्यकारी क्रियापद काय आहे? तर या ठिकाणी शुल्ड आहे. तर इथं शुल्ड आहे आणि वाक्य जे आहे ते सकारात्मक आहे. याच्यामध्ये नॉट नाहीये म्हणजे हे होकारार्थी वाक्य आहे. मग याचा टॅग करताना तुम्हाला नकारार्थी करायचा आहे. मग आता शुल्ड आहे तर इथं शुडंट वापरायचं. शुल्ड असल्यामुळे शुडंट आपण या ठिकाणी वापरू आणि शुडंटच्या पुढे द नेक्स्ट स्टेप म्हणजे इट. मग शुडंट इट कुठे आहे? तर शुडंट इट या ठिकाणी इथं आहे. शुडंट इट इथं खाली आहे 3 नंबरला. तर आपला तिसरा ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. जर इथं नॉट असता, द नेक्स्ट स्टेप नॉट शुल्ड वगैरे असता, शुल्ड नॉट, द नेक्स्ट स्टेप शुल्ड नॉट सपोर्ट असता, तर आपण शुल्ड इट या ठिकाणी केलं असतं. वाक्य होकारार्थी आहे. वाक्यामध्ये नॉट नाहीये. म्हणून आपण इथं शुडंट इट या ठिकाणी असं आपण लिहिलेलं आहे. असं आपण हा याचा टॅग केलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर तुम्हाला इंग्रजीची संपूर्ण तयारी व्हावी, इंग्रजी व्याकरणाची असं वाटत असेल, इंग्रजी व्याकरणाच्या टॅग पासून तुमच्या टेन्स पर्यंत सगळ्या भागावरती आपण ऑलरेडी एक लेक्चर घेतलेला आहे. जर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल इंग्लिश ग्रामरची आपली सगळी, तर इथं रिलेटेड व्हिडिओमध्ये एक लिंक दिली, त्यावर लिंकवर क्लिक करा आणि आपली इंग्लिश ग्रामरवरची ती संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे तुमची इंग्लिश ग्रामरची चांगली तयारी होईल. धन्यवाद.